महाराणी पद्मावतीची स्टोरी जी तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलेली असणार आहे किंवा बऱ्याच मूवीमध्येही पाहिलेली असणार आहे, पण याच्या पुढे जाऊन ज्या वेळेस राणा लक्ष्मण सिंगने आपल्या लहान मुलाला अरवली पर्वतात लावून दिलं आणि तिथून पुढे या अजय सिंगला इथून पुढे याचं घराणेशाहीचं काय झालं आणि इथून पुढेच घोरपडे घराणं आणि शिवाजी महाराजांचं भोसले घराणं हे कसं उदयास आलं, या सगळी स्टोरी आज आपण बघणार आहे। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा। हे इसवी सन 1300 सालची ज्या वेळेस राजस्थानच्या मेवाडमध्ये चित्तोड आणि सिसोदिया हे दोन वेगवेगळे राजपूतशाही राज्य करत होते। ह्या दोन्हीही राजपूतांचं मूळ होतं ते म्हणजे अयोध्येत आणि ज्याचं वंशज होतं ते म्हणजे सूर्यवंशीय। जर दुसरे तुम्हाला वंशीय माहिती असतील तर ते म्हणजे रघुवंशीय, जे श्री प्रभू रामांचं होतं। अयोध्येत असे सूर्यवंशीय आणि रघुवंशीय अशी दोन वंशीय पद्धतीचे राजे राज्य करत होते। जगातील सगळ्यात सुंदर राणी म्हणजे राणी पद्मावती आणि याच 1300च्या काळामध्ये दिल्लीच्या तख्तावरती बसलेले यवन म्हणजे कोण? आता यवन होते ते म्हणजे अफगाण इराणवरून स्वारी करून आलेले। हे यवन ज्या वेळेस भारतावरती मुघलांच्या अगोदरती जे होते त्यांना यवन असं म्हणतात। हे भारतावरती स्वारी करून भारतावरती राज्य करत होते, दिल्लीच्या तख्तावरती बसून संपूर्ण जगावरतीही राज्य करत होते। आणि यातच 1300च्या काळात अफगाणवरून एक यवन आला। त्याचं मेन कारण हे होतं की त्याला राणी पद्मावती म्हणजे महाराणी पद्मावती, जगातील सगळ्यात सुंदर महाराणी पद्मावतीला पाहण्यासाठी तो भारतात आलेला। चित्तोडचे राजा रतनसिंग वरती हमला केलेला आणि त्यामुळे याने संपूर्ण किल्ल्याला त्यावेळेस वेढा दिलेला आणि हा वेढा तब्बल 1.5 वर्ष चाललेला आणि या पलीकडे जाऊन त्याला महाराणी पद्मावतीला त्याला मिळवायचं होतं, म्हणून त्याने भारतावरती स्वारी करून चित्तोडच्या रतनसिंग वरती स्वारी केलेली। इतिहासात पहिल्यांदाच अशी नोंद झाली की ज्या वेळेस बरेचसे हिंदू राजा एकत्र येऊन यवनांच्या विरोधात लढत होते, हे म्हणजे राजपूत राजा। ज्या वेळेस राजा रतनसिंगला याची कल्पना झाली की अल्लाउद्दीन खिलजीकडे खूप मोठी फौज आहे, बऱ्याचशा राजांची गरज आहे, त्यावेळेस त्यांनी बऱ्याचशा राजांना मदतीसाठी बोलवलं। त्यातील एक राजा म्हणजे राणा लक्ष्मण सिंग हे होते। अल्लाउद्दीन खिलजीच्या फौजेपुढे हिंदू राजांची दाद लागली नाही आणि हिंदू राजांचा इथं पराभव झाला आणि राजा रतनसिंग इथं मारला गेला। बरेचसे हिंदू राजा यामध्ये मारले गेले आणि या वेळेसच राणी पद्मावती देवीने स्वतः जोहर केला। जोहर म्हणजे स्वतःचा अंत 1200 स्त्रियांसोबत त्यांनी जळत्या अग्निकुंडात उडी घेऊन अल्लाउद्दीन खिलजीच्या हाती न लागण्यासाठी त्यांनी स्वतः अग्निकुंडामध्ये उडी घेऊन स्वतःचा अंत केला, त्याला जोहर म्हणतात। ही इतिहासातील पहिली नोंद होती ज्या वेळेस एवढ्या भल्या मोठ्या संख्येने 1200 स्त्रियांनी एकत्र येऊन जोहर केलेला अल्लाउद्दीन खिलजीच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी। त्या ज्यांना राणा म्हणण्याची पद्धत होती। राजा रतनसिंग सोबत जे राणा लक्ष्मण सिंग या युद्धात जे उतरलेले स्वतःच्या मोठ्या मुलासोबत, त्यांनी युद्धाच्या अगोदरच शंका आली की त्यांना अल्लाउद्दीन खिलजीच्या एवढ्या अफाट सैन्यासमोर एवढा हिंदू राजांची सैन्य उभी राहू शकेल का। त्यामुळे त्याला शंका आल्यामुळे स्वतः आणि मोठ्या मुलाला तर युद्धामध्ये उतरलं, पण त्याने एक इथं काम केलेलं ते म्हणजे युद्धाच्या अगोदरच त्याने आपल्या लहान मुलाला आणि पत्नीला आणि त्याचबरोबर आपला एक पुतण्या हंबीर सिंग या तिघांनाही अरवली पर्वतात म्हणजे कैलवाडाजवळ ऑलरेडी त्यानं पहिल्यांदा लावून दिलेलं। ही होती महाराणी पद्मावतीची स्टोरी जी तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलेली असणार आहे किंवा बऱ्याच मूवीमध्येही पाहिलेली असणार आहे। पण याच्या पुढे जाऊन ज्या वेळेस राणा लक्ष्मण सिंगने आपल्या लहान मुलाला अरवली पर्वतात लावून दिलं आणि तिथून पुढे या अजय सिंगला इथून पुढे याचं घराणेशाहीचं काय झालं आणि इथून पुढेच घोरपडे घराणं आणि शिवाजी महाराजांचं भोसले घराणं हे कसं उदयास आलं, या सगळी स्टोरी आज आपण बघणार आहे। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा। नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक झेंडे, तुम्ही आहात चोर भाऊ या चॅनलवरती। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं सगळ्यात पहिले चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरची ही आपली दुसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर मालोजीराजे भोसलेंचा भोसले घराणं कसं उदयास आलेलं, त्याचबरोबर महाराणी पद्मावती देवीच्या चित्तोड घराण्यापासून शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्यापर्यंत काय इतिहास आहे, काय संबंध आहे, हा आपण सगळा इतिहास जाणून घेणार आहे। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि सगळा इतिहास जाणून घ्या।
अजय सिंग ज्या वेळेस अरवली पर्वतात म्हणजे कैलवाडा इथे आल्यानंतर ना अजय सिंगला मेन 2 मुलं होती, ती म्हणजे एक राणा सुजन सिंग आणि दुसरा म्हणजे राणा आरम सिंग, आणि याच बरोबर त्याला एक पुतण्या एक होता, तो म्हणजे राणा हंबीर सिंग. पण अजय सिंगने आपल्या चित्तोड घराण्याचा सर्वनाश होताना पाहिलेला, जो केलता अल्लाउद्दीन खिलजीने, आणि त्याचबरोबर त्याच्या मनात मुघलांच्या विरुद्ध आणि यवनांच्या विरुद्ध बरीचशी चिड होती. म्हणून या अजय सिंगनं कैलवाडा येथे स्वतः पुन्हा एकदा राजधानी उभा केली. उदयपूर जवळ किल्ले बांधायला सुरुवात केली आणि स्वतःची सैन्य आणि फौजफाटाही जमवण्यास सुरुवात केली. हा राणा अजय सिंग हा ओळखला जातो तो म्हणजे स्वतः मोठा त्याग केलेला राजा, कारण याने आपल्या घराणेशाहीचा म्हणजे चित्तोड घराणेशाहीचा सर्वनाश होताना बघितलेला, तो म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीच्या हातून संपूर्ण हिंदू राज्य म्हणजे राजपुतांचं राज्यच नष्ट होताना या अजय सिंगनं बघितलेलं. त्यामुळे त्यानं शपथही घेतलेली की जोपर्यंत मी या यवनांचा नाश करत नाही तोपर्यंत मी पलंगावरती झोपणार नाही किंवा थाळीमध्ये जेवणारही नाही. तो चक्क झाडांच्या पानांवरती जेवत होता आणि जमिनीवरती झोपत होता. त्याने महाराणा म्हणून असं कोणताही शोक केला नाही, तर त्याने हे त्याग केलेले आपल्या घराणेशाहीचा सर्वनाश केलेल्या अल्लाउद्दीन खिलजीसाठी. ज्यावेळेस अजय सिंग स्वतःचं राज्य स्थापित करत होता त्यावेळेस बरेचसे असे राज्यात असे गुन्हेगार शत्रूही होते की जे राज्यातील जनतेला त्रास देत होते. जे आपल्या राज्यात त्रास देत आहेत त्यांना बंदोबस्त लावण्यासाठी त्याने सुजन सिंगला लावून दिलं, पण सुजन सिंगला हे जमलं नाही, म्हणून त्याने आपला पुतण्या हंबीर सिंगला लावून दिलं. हंबीर सिंगने या सगळ्यांचा नैनाट सर्वनाश करून त्याचं शीर कापून या राजांच्या समोर आणून ठेवलेलं. त्यामुळे अजय सिंगनं आपल्या गादीवरती आपल्या मुलांना नाही तर चक्क आपल्या पुतण्याला हंबीर सिंगला गादीवरती बसवलेलं आणि आपण संपूर्ण राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केलेली. त्याच्या मुलांना म्हणजे सुजान सिंगला हा त्याचा निर्णय पटला नाही. त्याचं हंबीर सिंग म्हणजे आपला भाऊ हंबीर सिंग बरोबर भांडणं होऊ लागली. त्यानंतर लगेच 1330 मध्ये राणा अजय सिंगचा मृत्यू झाला आणि 4 वर्षांनंतर लगेचच सुजान सिंगने हंबीर सिंग विरोधात बंड पुकारलं, पण त्याला तिथं काही त्याचं फळ भेटलं नाही. म्हणून हा सुजान सिंग तिथून निघून हा आला कर्नाटकच्या गुलबर्गा येथे आणि इथे स्थापना झाली बहामनी राज्याची. आता स्टोरी चालू होते बहामनी राज्याची स्थापना आणि इथून पुढे नंतर भोसले घराणं आणि घोरपडे घराणं कसं स्थापित झालं हे आपण बघणार आहे, तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा. 1334 मध्ये हा सुजन सिंग आपल्या भाऊ हंबीर सिंग सोबत भांडण करून दक्षिणेत निघून आला. दक्षिणेत म्हणजे आजच्या कर्नाटकातील गुलबर्गा येथे, आणि इथं एक घराणं काम करत होतं, ते म्हणजे हसन गंगू राजा राज्य करत होता. त्याचं तेवढंच एक 10-15 गावावरती राज्य होतं आणि तो तेवढ्यातच खुश होता. आणि या हसन गंगूच्या चाकरीला सुजन सिंग हा कैलवाडावरून डायरेक्ट दक्षिणेत हा हसन गंगूच्या गुलबर्गामध्ये आला. आता इथून पुढे चालू होते ती म्हणजे बहामनी राज्याची स्थापना. बहामनी राज्य हे तुम्ही कधीतरी इतिहासात ऐकलेलं असणार आहे, पण याची स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा. हा हसन गंगू हा बहामनी राज्याचा सगळ्यात मेन पुरुष होता. तो म्हणजे सगळ्यात पहिला राजा हा हसन गंगू होता. 1346 साली ज्यावेळेस मोहम्मद तुगलक दक्षिणेत स्वारी करून आला त्याने पहिल्यांदा आक्रमण केलं ते म्हणजे या हसन गंगूवरती. पण हसन गंगूच्या अंडर हा सुजन सिंग होता. सुजन सिंगनं मोहम्मद तुगलकाला या युद्धामध्ये ठार केलं. एका वर्षानंतर म्हणजे 1347 साली हसन गंगूने गुलबर्गा येथे स्वतःच नाव अल्लाउद्दीन बहमन असं ठेवलं आणि गुलबर्गा बनली ही बहामनी राज्याची राजधानी. आणि हसन गंगूने या सुजन सिंगला देवगिरी प्रांत जो आजच्या औरंगाबाद जवळ आहे देवगिरी किल्ला, तो त्याला बक्षीस म्हणून दिला. त्यानंतर सुजन सिंग हा देवगिरी किल्ल्याकडे आला. इथं आल्यानंतर ना 1355 मध्ये हसन गंगूचा आणि सुजन सिंगचाही मृत्यू एकाच वर्षी झाला. पण या राज्याला अजूनही बहामनी राज्य असंच म्हणत होते. सुजन सिंग नंतर त्याचा मुलगा आला तो म्हणजे दिलीप सिंग. त्यानंतर 3री पिढी आली ती म्हणजे सिद्धजी आणि त्यानंतर 4थी पिढी आली ती म्हणजे भैरवा सिंग. आता हा भैरवा सिंगच पुढे भोसले बनला आणि जी शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची सुरुवात इथून झाली. हा भैरव सिंग स्वतःला भोसाजी म्हणून
हा भैरवसिंग स्वतःला भोसाजी म्हणून घेत असे, त्यामुळे याचं पुढे जाऊन नाव हा भोसले घराणं असं झालं। हा भोसाजी तर शूरवीर होता, पण त्याचा मुलगा देवराज महाराणा हा एक साधा माणूस होता। देवराज महाराणाला ज्यावेळेस मुघलं आणि यवन त्रास देऊ लागली, त्यावेळेस त्याला त्रासाला कंटाळून त्याने देवगिरी सोडली आणि तो दक्षिणेत आला। दक्षिणेत म्हणजे आजच्या कृष्णाकाठी, सांगली, सातारा, कोल्हापूर जिथं आहे तिथं येऊन त्याने कृष्णाकाठीहून आसरा घेतला। या देवराज महाराणाला एक मुलगा होता, तो म्हणजे महाराणा इंद्रसेन। आता या इंद्रसेन पासूनच भोसले घराणं आणि घोरपडे घराणं वेगवेगळं कसं काय झालं हे आता स्टोरी आपण जाणून घेणार आहे। व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, म्हणजे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची स्थापना आणि त्यांचा इतिहासाची सुरुवात कळेल। या देवराज महाराणाला एक मुलगा होता, तो म्हणजे महाराणा इंद्रसेन। हा इंद्रसेनच्या नंतर त्याला 2 मुलं झाली। पहिला म्हणजे शुभ कृष्णदेवराय भोसले आणि दुसरा म्हणजे कर्णसिंग घोरपडे। आता 2 भावांची वेगवेगळी नावं कशी काय असू शकतात आणि यामुळेच भोसले घराणं आणि घोरपडे घराणं वेगवेगळं कसं काय झालं। हा जो कर्णसिंग जो होता तो बहामनी राज्यातच काम करत होता, म्हणजे त्यांच्यातच चाकरीला होता तो, तिथूनच त्याला पगार पैसा येत होता, त्यामुळे तो बहामनी राज्यासाठीच काम करत होता। पण शुभकृष्ण सिंग देवराय हा ॲक्च्युली स्वतःच काम करत होता, म्हणजे स्वतःच कृष्णाकाठी स्वतःच वेरूळला गेला आणि त्याने तिथं जाऊन स्वतःच्या राज्याची स्थापना करायला सुरुवात केली आणि त्याचं नाव त्याने आपलं आजोबा म्हणजे भोसाजी सिंग भोसले हेच ठेवलं त्याने आणि त्याचं नाव पुढे शुभ कृष्ण सिंग भोसले झालं। आणि तर कर्णसिंगनं एका युद्धामध्ये घोरपडींचा यूज करून ती युद्ध जिंकलेली, ती कोल्हापूरच्या जवळ, आणि त्यामुळे बहामनी राज्यात असताना त्याला ती पदवी भेटलेली घोरपडे बहादर, म्हणून त्याला कर्णसिंग घोरपडे हे असं नाव पडलं। म्हणून हे दोन्ही भावांची भोसले घराणं आणि दुसरं म्हणजे घोरपडे घराणं हे 2 घराणं तयार झाली। या कर्णसिंगच्या घोरपडेंची कहाणी कधीतरी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन। आज आपली स्टोरीचा मेन फोकस आहे तो म्हणजे भोसले घराण्यांची स्थापना, छत्रपती शिवाजी महाराजच्या घराण्याचा संपूर्ण इतिहास या शुभ कृष्ण सिंग देवराय महाराणा यांच्या अंडर म्हणजे भोसले घराणे इथं तयार कसं झाले हे आता आपण बघणार आहे। तर चला सुरुवात करूया। आता या शुभ कृष्ण सिंग नंतर याच्या 8 पिढी निघून गेल्या, त्या म्हणजे शुभ कृष्ण सिंग भोसले, दुसरे म्हणजे रूपसिंगजी भोसले, तिसरे म्हणजे भूमिंद सिंगजी भोसले, चौथे म्हणजे धापजी सिंग भोसले, 5वे म्हणजे बरहट्ट सिंग भोसले आणि 6वे म्हणजे खोलोजी सिंग भोसले आणि त्यानंतर 7वे म्हणजे कर्णसिंग भोसले, 8वे म्हणजे संभाजी सिंग भोसले आणि 9वे म्हणजे बाबाजी सिंग भोसले। बाबाजी भोसले हे नाव तुम्ही कुठेतरी ऐकलेलं असणार आहे। चला तर आता इथून पुढे सुरुवात होतो ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासाची। बाबाजी भोसले म्हणजे बाबाजी राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजे शुभ कृष्ण सिंग देवराय भोसले यांच्यानंतर 9वी पिढी म्हणजे बाबाजी राजे भोसले हे होते। संपूर्ण भारतामध्ये त्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात मोठा बलाढ्य असा जहांगीर जो होता तो म्हणजे बाबाजी राजे भोसले होते। त्यावेळेस 1538च्या काळामध्ये ज्यावेळेस बाबाजी राजे भोसले निजामांच्या अंडर काम करत होते, त्यावेळेस निजामशाही उदयास आलेली आणि निजामशाही आणि आदिलशाहीच्या बरोबर सीमेवरती एक राज्य होतं।